दुसऱ्या पिढीचा मानाचा मुजरा असा नाही जीवाचा या करता भाषाला थांबा जा तुम्ही. ओवाळी काढली नाही का 2 तास बरोबर आहे ना. ओवाळी किती काढली त्याच्या स्वतःची गाणी फक्त 4-5च राहिली आहे ना. 2 तास गेले नुसतं फरमाईश मध्ये. अरे सर मी तुम्हाला चुकीचं बोलतच नाही पण मी काय म्हणतो यांनी शेवटी नमान केली ना नमान. मग जर ह्यांना नमान करायला सांगितलं तुम्ही डबल मध्ये काय घेऊन पोरांना नमानच म्हणजे सगळा सामान घेऊन गेला असं सोबत बरोबर आहे ना. शाहिराने नमन केलं की नाही. शाहीर मला तुम्ही नमन करता तुम्हाला लग्नात होऊ द्या पण शक्ती तुझ्यामध्ये भले फरमाईश होऊ द्या भले तुम्हाला फरमाईश होऊ द्या पण लोकांना सांगणं तुमचं काम आहे. नमनामध्ये कोण शक्ती तुला करतो का एखादं सांगा आता नमनात कोण शक्ती तुला करतो कुठल्या मुवान नमाना शक्ती तुला केला नाही पण शक्ती तुला नमान कसा होतो आली आता तुझी पाळी आली ते आल्यापासून एकच म्हणतात नंतर काय म्हणतो आल्यापासून राणा होणार. मी काय म्हणतो राणा तर व्हायचं नाही ना की भारी सांगू द्या शे म्हणणं आपण ह्यांच्याने माझी कुस्ती ना. मी काय म्हणतो राणा व्हायचं नाही ना काय बनवलं राणा करायचं ना कुस्ती ना आपण कुस्ती ना. मी बाय आणि हा बापी आहे ते काय म्हटलं ह्याच्या डोक्यावर म्हणतात टोपीने बदललं. मी काय म्हटलं मी बाजू म्हणतो आधी माहिती मी काय साडी लावून आलो आता माझ्या डोक्यावर फोटो मध्ये टोपी आहे पैसा आला मी काय म्हणतो माझ्या डोक्यावर फोटो टोपी आहे ह्यांच्या डोक्यावर टोपी ते काय म्हणतात हिच्या डोक्यावर काय पदर हा आता पदर लावाय का मी पण तुमच्या सरकार म्हणजे मी बाजू आधी नाही म्हणतो पण मी पण तुमच्या सरकार 2 हातांचा 2 डोळ्यांचा 2 पायांचा आणि नको तितका पायाचा मी पण पुरुष आहे बरोबर ना. कमी पाहिजे आली आता काय येते ते मला पण बघू दे. पाणी राव वाण्यास खावलं बुवा काय खूप सुंदरच केला तुम्ही सुंदरच कार्यक्रम केला पण 2 तासामध्ये 5 गाणी स्वतःची व्यतिरिक्त वगळता ज्या फरमाईश केला ना बुवा तो तुम्ही काम करायचा. 5 गाणी सुरुवातीची स्वतःची गायली ना 2 फरमाईश तुम्हाला ज्या काय आल्या होत्या 10-12 फरमाईश तुम्हाला आल्या चांगली गोष्ट आहे पण त्या फरमाईशला तुम्ही बाबा ह्या बारी 2-3 घेऊया नाही ना दुसऱ्या बारी 2-4 घेऊया बुवा खरं सांगतो तुम्हाला नंतर म्हणता काय ना बोलालो तुम्ही आपलं करा बोला पण कंटाळा की बुवा पण कंटाळा मला पण झोपायला लागली बुवा. आता बारी संपल बाबा काय माझा म्हणतात माझी 40 गाणी आहे आणि आमचं काय आंटी पांडू समजा आता तुम्हाला बोलाय दोन मॅडम माझी 40 गाणी अरे बाबा हो कशाला बरं माझी एवढी गाणी आहे माडीच्या गो पाठी मागे माडीच्या गो पाठी मागे भट गेला लग्नावर भट बघितलं लग्न पण म्हणजे सगळ्या कामात गोवा माणूस भारी विषय एकच कोणीनो पळून जाऊन लग्न करू नका. वास्तव आहे पळून जाऊन लग्न करू नका पण मी काय म्हणतो ज्या आता पळून जात आहे किंवा जे पळून घेत आहेत काय म्हणतो ज्या पळून जात आहे आणि जे पळून घेत आहे त्यांच्या घरच्याला काय प्रॉब्लेम नाही ह्यांचा काय दुखतोय मग तुझा विषय सांग
विषय चांगला आहे. ज्या आई बापानं आपलं हागणं मुक्त केलं की बोर असो बापाच्या हातावर तुला देऊन निघून जाते. पण मी काय म्हणतो बुवा, जग न चक्राव गेला. तुम्हीच अजून गीता उभी मंडपात गीता उभी मंडपात पत्नी तुला शोभे सुंदर. साडेसातीचा भडका झाला सगळा. तुम्ही भारीला आलो ना, तुम्ही भारीला आलो ना, घाणा जो भरीला ह्यांना भारीला बोलवलं. तुम्ही काय भजन गावा यांना तुम्ही भारीला आलो ना, भारी बोलताच मला. तर विषय काय लोका म्हणतात 8 महिने म्हणतात मी वाट बघत होतो. माझं एप्रिल फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे लग्नास लगेच करायचे दिवस आहे. तेवढ्या काय हे बुवा रिकाम आहे. तेवढ्या काय बुवा काय हे भारी नाही करत. यांचा साज म्हणतात आम्ही उतरवतो. पण तेवढ्या काय हे रिकाम आहे. याला घेऊन जा फुकट. अरे खाना जो भरीला बायकांना गाणी पाठवाय काय साहेब, बायकांना गाणी एवढी पाठवाय एवढी गाणी आपल्या विकासमाची कोण पाठ आहे. मग एवढा आपल्या का भट असताना भटाची गरज आहे कशाला. फुकट फुकट 500 रुपयाचा गाडी 300 रुपयाची घेऊन जा. कसा पण वापरा. आपलाच माणूस आहे. मजुरी किती 500 रुपये 200 रुपये जीएसटी कट 300 रुपये मजुरी. संध्याकाळचा पाकिट भरला वर एखादा घरात शक्तीवाल्याला पण तुम्हाला चांगलाच माहिती. शक्तीवाल्याला पण हलक्यात घ्यायचा. तुमचा याडवा किती वेळा काढलाय तुम्हाला पण चांगलंच माहिती. पण आज शाहीराणी कार्यक्रम चांगला केला. त्याच्यामध्ये ओव्हर ऍक्टिंग बरीचशी होती. म्हणजे मला नाही पटली. काही गोष्टी मला नाही पटल्या. ऍक्टिंग करावी माणसाने, ऍक्टिंग करावी. ओव्हर ऍक्टिंग बरोबर आहे ना. अरे गीता उभी नाही भारी झाला नाही तुला सगळं अजून. ज्यांचा झाला नाही अजून सांगतोय. लग्नाची गाणी, धान्याची गाणी, साखरपुड्याची गाणी, जात्याची गाणी. माणूस फुकट आहे. अजून सांगतो 500 रुपयाचा 300 रुपये गडी तयार आहे. आणि मजुरी चालले 500 रुपये गडी किती रुपये तयार आहे 300 रुपये. तर राडा होणार. काय तुम्हाला राडा करायचा तो तुम्ही आपला करा. बक्षीस आलेला आहे विकास कोल्हापूर दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा 1000 पारितोषिक आलेला आहे कोकणाच्या गाण्याची. त्यानंतर सन्माननीय माझे आधारस्तंभ आमचे शक्तीवादी रामवंत शाहीर ज्यांची गाणी मित्रांनो 4थी 5वी मध्ये असताना ऐकत आलो, त्यांच्या व्हिडिओ बघत आलो. ते सन्माननीय शाहीर आज विनोदजी फटके माऊलीच्या घटनेमध्ये व्यायाम उपस्थित आहेत. तर त्यांना देखील शाहीर मानाचा पुरस्कार करतो. त्याप्रमाणे अमोलबाई राजापूर, संकेत गोरे राजा, रोहित कुटे खास नाशिकहून हा माझा भोग कार्यक्रम पाहण्यासाठी आलेला आहे. बक्षीस आलेला आहे 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे कोकणाच्या गाण्याची. बरं विषय कसा झाला शाहीरांनी कार्यक्रम सुंदरच केला. मी नाही म्हणतच नाही. पण राडा म्हणा हा म्हणा ता म्हणा हो हो एवढा भारी समजू द्या. तुमचा पण 8 महिन्याचा पिढा लस चालतोय ना, भारी समजू द्या. राडा म्हणा होते मग काय होते राडा म्हणून विषय आहे का. आता पहिला विषय बघा. आता बुवा काय म्हणालं की म्हणता निर्गात म्हणता कोंबड्याची ताकद देतात. बरोबर बोललं ना बुवा, बोललं ना. सोपा येतात सोपा नाही. निर्गात गावामध्ये आपल्या पद्धत आहे की मिरगाच्या राखण्यामध्ये एक म्हणतात कोंबडी. कुणी इतर गाववाले पोरा भरपूर आहेत. मिरगात कोण कोंबडी कापतो हा असा लाल लाल तुम्ही असा कोंबडा कापतो. अरे लाल लाल कलरचा कोंबडा कोंबड्याचा तुरा नुसता वर नाही इकडनं बसला तुराच नाही कोंबड्याला. बघा तुरा नुसता कोंबड्याचा वर नाही सगळीकडनं तुरा आहे ना. तर चुकून पिसवा शिकली त्या कुठं भेटतील त्याचा पत्ता लागायचा नाही. वा हो उगाच आपला तुम्ही आहे ना लड्डू मुद्दे बोलू नका. मिरगात कोंबडी कापत. मिरगात काय कापतात तो पण एवढ्या लाल शिरगोलीचा
आता विषय काय बघा, आता ते काय म्हणालं, बरं एकदा मला म्हणलं ही माझी बायको, एकदा म्हणला श्रीमान या गाडीचा ड्रायव्हर कंडक्टर राजेश निकम गाडी मार्गस्थ राहा. तर मी म्हणतो मुक्काम केलं, मुक्काम निवडली पोस्ट केलं गावच्या नगरपालिका कमिटीचे अध्यक्ष विकास शेठ कांबळे, चला उडा उडा उडा. आता मी काय म्हणतो ऐका, म्हणून हे माझं पतिदेव बरोबर ना, मी यांची बायको. तर आम्ही दोन नवरा बायकोनी काय केलं बा, दोन कोंबडं पाळलं, एक कोंबडी पाळली नाही. विषय ऐका मित्रांनो, विषय काय झाला, तो जो कार्याशिल्पीवाला जो कोंबडा आहे लय आगाव, तो ह्या माझ्या मातीच्या कोंबड्या लय त्रास देतो. हा बायको काय म्हणते घरी, आधी चालून मिरगात असताना तोंडावर आलाय, ह्याचा गेम वाजून टाकू लगेच. विषय कसा आणलाय बघा, म्हणून म्हणतो या काळीच हे मग याद झाली यायची ताईची सोडा की हात माझा अहो नजर इकडे ताईची. बायको काय म्हणते नवऱ्याला ऐका, हा काळी तोही काळी याचा देऊया बाळी. हा जो कार्य सजवणीचा हा ही बायको म्हणते, हा जो कार्य सजवणीचा कोंबडा आहे ना लय आगाव आहे. बायको काय म्हणते, अहो काळी तोही काळी याचा देऊया बाळी. खरी गरज आहे या कार्याची. काळ्या कोंबड्याच्या विषय कसा आहे, कार्याच्या मध्ये बोलायची काळ्या कोंबड्याची. अहो काळी तोही काळी याचा देऊया बाळी. खरी गरज आहे या कार्याची. आज तू माझ्या कोंबड्याला लय त्रास देतोय, आज तुला मी काय ठेवत नाही, आजच तुला पैसा करून टाकतो. नाही धडगत आज या साध्याची. बायको म्हणते अवधनी याची मान आता साकून टाका. नाही धडगत आज या साध्याची, नाही धडगत आज या साध्याची. या लांबोरी शिरवली भल्याची, या साध्याची, या लांबोरी शिरवली परशुराम घाणेकर दादाच्या माध्यमातून 200 रुपयाचा वाहनाचा पारितोषिक पाण्याचा मोजला. तर शाहीर विषय काय, तुम्ही सध्या कोकणातल्या टॉप क्वालिटी शाहीर आहात. तुम्ही काय करा माहिती, ओके साहेब, चंद्रकांत जाधव गाव पडवई साहेबांच्या घरी 21 दिवसाच्या गणपतीला शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकास नावरे अशी हा रीतीची वारी काय भयत त्यांचे पण विषय कसा तुम्ही ऐका. विषय काय, शाहीर काय म्हणतात, 8 महिने मी वाट बघत होतो ह्या दिवसाची. हो मी काय म्हणतोय, तुम्ही कोकणातल्या टॉप वाल्या दुनियामध्ये सध्या नंबर 1 चे शाहीर आहात. तुम्ही
काय करा माहिती, तुम्ही म्हणता आम्ही साथ चढवता आणि साथ उतरवता. वा, आम्ही पण शिमग्यापासून जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना, शिमगा झाला, एप्रिल झाला, मे झाला, वर्षाच्या 12 महिने बुवा लोकांनी शत्रुतेला बसलेले दिलेले आहे. तुम्ही बुवा एकदा साथ चढवलाय ना, तो उतरवू नका. तुम्ही भारी करून बघा, तुम्हाला 8 महिने वाट बघायची गरज लागणार. लय बुवा मजा येते की बाहेर काय करायला. पण खरं सांगतो तुम्हाला, लय बुवा मजा येते. परत बुवा म्हणतात या ना, काय म्हणतात येत नाही, काय म्हणतात या ना, काय येत नाही. बुवा माणसानं जेवढं पसतं, जेवढं शब्द तेवढंच करावं. मला तुमच्यासारखी ओव्हर ऍक्टिंग करायला येत नाही, पण जे मला गायला येतंय बुवा ते मी माझ्या पद्धतीनं अगदी कोडकं कमायला पण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मला जेवढं जमतं तेवढंच बुवा मी करतो. बुवा विषय सांगित, विषय रेकॉर्डिंगला कोणीही चांगला गातो. मी काय म्हणतो, रेकॉर्डिंगला कोणीही चांगला गातो. शाहीर तुम्ही जर 2 गाण्याच्या फरमाईश सोडणार तर तुमचा एकही फरमाईश बंद गाणं तालात नव्हतं बुवा. तुम्ही हा सुरात नाही, तुम्ही बुवा धुरात होता. अरे आंडू मांडू समजा. हो हो, तुम्हाला आंडू पांडू आणि गांडू कोण बोलला? कोण बोलला? मी बोललो. तुमची शिखर कमी, माझी 40 नाही. हो बुवा, पुढच्या वर्षी या वर्षात 40 चे 80 लिहा. गणपती बाबांना तुम्हाला अजून कडवा देऊ दे, तुमच्या बुद्धीमध्ये वाढ होऊ दे. 40 चे 80 लिहा. पण शाहीर ही तुमची भाषा, ही तुमची आजची भाषा. विकास कानोले सोबतचे गेल्या वर्षी माझे 13 कार्यक्रम वगळता या सीझन मधला पहिला कार्यक्रम शाहीर पहिल्या वारीपासूनच तुम्ही लागले हवे तोडायला. लक्षात ठेवा, सोन्याची रंग असलेला रावण जाताना भीक मारून गेलाय बुवा. एवढं विसरू नका. भाषा करा पण एवढं आले चालू. गर्वाचं घर बुवा हे किती गौरवावरच आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून फरमाईश आहे कोकणाच्या गाडीची. छोटा माता बघू संगीतकार म्हणतात काली चहा, ते माझ्यावर काळी आहे का काली चहा, बरोबर आहे ना? नाही बरोबर? म्हणून सांगतो बुवा तुम्हाला हा सोपी टीप देतो. जर सूर खालचा असेल तर तोंडा खालचा, शेला टीप देतो. जर गाणं खालच्या स्केलचं असेल तर तोंडा खालचा, गाणं वरच्या स्केलचं असेल तोंडा. इतर वडील अगदी चांगलं म्हणतात म्हणून म्हणायचंय विशाली कोकणाच्या गाण्याचं विकानो शाहीर आणि भरमसाठ फरमाईश केल्या. भरमसाठ पण शाहीर गेल्या वर्षी तुमच्या सोबतच प्राणी मित्राच्या कार्यक्रमाचं नियोजन होतं. शाहिरांसोबतच गाणं गायलं होतं कोकणाचं विकानो. पण तुम्ही सर्व माझ्या कोकणवासियांनी या गाण्याला एवढं प्रेम दिलं की सर्व शाहिरांची गाणी या एका गाण्यापूर्वी ब्लॉक केले ना. पण याचा मोठेपणा हे सर्व प्रेम आहे तुमचं, हे आशीर्वाद आहे तुमचं. राजेश बुवा थोडाफार का होईना नावारूपाला होता, पण राजेश बुवाला ओळख दिली आहे माझ्या कोकणाच्या गाण्यानं आणि माझ्या समोर या रसिक माय बापाला म्हणून म्हणायचं आहे. आता गाणी आहेत 3 जिल्ह्यांवरती, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग. पण खास करून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझा प्रेक्षक वर्ग जो आहे, मी स्वतः रत्नागिरीत आहे, शाहीर रत्नागिरीत आहे, म्हणून लोकांना होते माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचा म्हणायचं आहे काय लक्ष असावं. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण एक नंबर.
तुम्ही फाळाला धार अगदी हवी तशी काढा, पण फाळ एकदा जमिनीमध्ये तो नांगर गेला तर कधी कधी फाळ पण मित्रांनो तुटतो. काय रे म्हणून म्हणून पक्षातील आहे रविदास संतांना मोठे गाव साखर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आले आहे मला समजला. तर विषय काय, फाळ बुवा म्हणतात की फाळाला धार लावलंय पण कधी कधी फाळाला तुटतो. पण जमीन कशी राहते जाग्यावरच, जमिनीला काय त्याचं नुकसान पोहोचत पण नांगराचा फाळ मात्र तुम्ही धार कशी पण तिला लावा त्या फाळाला पण फाळ मात्र तुटतो. बरं दुसरा मुद्दा, शाहीर काय म्हणतात, शाहीर म्हणतात अरे लेका माझा पिवळा झाला तो धुणारी माझी बायको. आता मी नुसता बोलून जर तुमच्या लेंग्यावर एवढा तुमचा विषय आला असेल तर लेका खरंच पिवळा केला तर होईल ते नक्की तुमचा काय. पण शाहीर विषय कसा आहे बघा, विषय कसा आहे, हो बायको तुमच्यापेक्षा लहान आहे ना, बायको वयात कशी आहे लहान आहे. तुम्ही लेकाचा पिवळा केला होता लगेच बायको धुवा देऊ नका आणि बायको अडवू नका एवढं. बायको वरडाल स्टुपिड कुठलं, बायको लहान आहे का, बायको को समजून घ्या आहे ना, बायको कशी आहे लहान आहे, बायको थोडं समजून घ्या. आणि म्हणून विषय आहे दुसरा, शाहीराने माझ्या प्रश्नाचं उत्तर शाहीर तुम्हाला चांगलंच माहिती आहे, आपण चांगल्याला चांगलंच बोलणारा माणूस आहे. पण शाहीर आजही तुम्ही दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर परत एक काय का, आजही तुम्ही माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर गोवा 100 नाही 200% चुकलेलं आहे. कसा बसवला म्हणून तुला सांगतो शाहीर, माझ्या ग्रंथ माझ्याकडे आणू नका, बाप दादाने शांत करा असं करणारा मी शाहीर. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं चुकीचं आहे गोवा. आता राहिला विषय तुमच्या विषयाचा, तर शाहीराने गेल्या वर्षी मी उत्तर करण्याचा प्रयत्न केला होता. आता काही गोष्टी त्यांनी नाही मांडले, दादा काय नाही मांडले, अक्षरशः वेळवेळ तुम्ही यजमानी मानाचा इकडे या बघू. तर शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर गेल्या वर्षी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला होता, तुम्ही आता पटवूनच नाही आहे ना. आकडी आली कोणती, आकडी जरी कोणती अडकली तरी कुठं ती मला पण आता समजत नाही. म्हणून दिवाना दिल तेरा दिवाना, सुंदर सुंदर विषयाचा प्रश्न होता बोलायचं. पुढचा विषय काय आहे, आडवळकी नवळक तुम्हीच काढली मोत्याचं बोलून रे, ओळखी नवळक तुम्हीच काढली मोत्याचं बोलून रे. अहो आबा जरा सरकून बसा गेली, जरा सरकून बसा गेली, हात जोडीत चाललं बोलून. विषय कसा आला, आता बेरकाची राखण झाली, बेरकाची राखण झाली, सध्या गावाला नाव आहे थोडे चालले बरोबर ना, शेतीची कामं झालं थोडी शेती बेरीची. तर बायको नवऱ्याला काय सांगते आहे का, लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय, काय म्हणतो आहे का, बायको नवऱ्याला काय म्हणते आहे का, मी लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय, काम या काम हा याचं हो पाहिलं. बायको काय म्हणते, अहो मी लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय, काम हा याचं हो पाहिलं. अहो धनी याला सोडू नका तुम्ही सैल, बायको म्हणते याला सोडू नका तुम्ही सैल, धन नांगराला काला हवैल, याला सोडू नका तुम्ही सैल. बायको काय म्हणते, घरात जो बैल पाळला तो बैल कसा आहे, काळ्या रंगाचा, त्याला लांब दोरीला बांधून ठेवला, त्याला कासरा केला लावलाय, लांब कासरा लावलाय, त्याला कासरा लावा. आणि बैल कसा मित्रांनो सगळ्यांना माहिती, आपण गावात सर्व जेव्हा बैल आपण पहिल्यांदा नांगरात धरतो तेव्हा बैल उधळतो ना, उधळतो ना, बैल जेव्हा पहिल्यांदा नांगरात धरतो बैल कसा होतो, उधळतो. बायको काय म्हणते, आव नाम दोऱ्याला बांधून ठेवलाय, काम हाय याचं हो पहिलं. अवधनी याला सोडू नका तुम्ही सैल, याला सोडू नका तुम्ही सैल, धरा नांगराला काला हवैल, याला सोडू नका तुम्ही सैल, धरा नांगराला काला हवैल.
दुसरा मुद्दा या ठिकाणी शाही राणी बरं विषय माझ्या गवळणीचा त्यांनी भाग दिला. मला म्हणतात बुवा तुमच्या गवळणीचा भाग देतोय. आता गवळणीचा भाग देतो तुम्ही म्हणलं काहीतरी गवळणीचा भाग चांगला असतो. तर शाही राणी त्यांची गवळण चालू केली. चंदन तुम्हा सगळ्यांना त्रिवार वंदन. माझ्या सर्व युट्यूबर सगळ्यांना 21 19 हा मित्रांनो या ठिकाणी सन्माननीय शाही माझे बंधू तुरेवाले नामवंत शाही देवेंद्रजी शिवणभाऊ यांचे बंधू माझे भाऊ देवेंद्रजी शिवण जितूदादा शिवण हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर येत्या 19 तारखेला आमचे सोनीदादा डावर आयोजित 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर ठीक सायंकाळी 7:30 वाजता शक्तीवरी शाही स्वतः राजेश निकम आणि तुरेवाले शाही सन्माननीय माझे बंधू देवेंद्रजी शिवणबुवा असा सामना आमच्या दोन शाळेमध्ये होणार आहे. तरी माझ्या सर्व रसिक राजांनी त्याही कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. 14 तारखेला परत आमचा झोपाट आहे. स्वतः मी शाही राजेश निकम आणि शाही विकास लांबोरे विषय आणि गवळणीचा शाहीराणी माझ्या गवळणीला भाग दिला. तर मी म्हटलं आता गवळणीला भाग काहीतरी वर चांगला देते. तो गवळणीला भाग देता देता ह्यांची गवळण चालू आणि म्हणतात गवळणी म्हणतात की तुझ्या डोईवर पदर शोभतोय भारी खाली तू ठेवू नको. आता मी म्हटलं गवळण आहे राजेशाही कानाची है ना त्या डोईवरनं पदर आला होता त्याचा काना पण गायब झाला. त्याचा काना पण गायब त्यातली राधा पण गायब. काय म्हणतात चुकीचा निवडून घेऊ नको आणि डोईवरला पदर खाली काय म्हणलं डोईवरला पदर खाली ठेवू नको. शाही हो शाही तुमच्या सारख्या माणसाला सांगायची वेळ ते माझ्यासारख्या खालच्या पवारांनी शकांती काय काय मावल्यानो डोईवरचा पदर खाली कोण ठेवत नाही. डोईवरचा पदर खाली सरकतो आणि तो खांद्यावर येतो. काय शिवू दादा डोईवरचा पदर कोण खाली ठेवतो खाली ठेवतो तर खेळल्यात की वस्तू आहे ह्या भांड्याला काढा त्या भांड्यात ठेवला. डोईवरचा पदर हा सरकून खाली खांद्यावर येतो. त्याला कोण बुवा खाली ठेवत नाही. बुवा तुम्ही लय मोठा बुवा तुमची 40 गाणी आहे पण बुवा तुम्ही जेवढा मोठा तेवढा खोटा बुवा. पक्षामध्ये आहे बिग फॅन मी लोकांना दक्ष युट्यूबर माझ्या भावाच्या माध्यमातून 100 रुपयाचं महाराज प्रदर्शन आहे. त्यानंतर शाही म्हणतात माझी बायको आहे आणि नंतर म्हणतात श्रीमान राजेश निकम. आता बायको पण म्हणतात इकडे श्रीमान पण म्हणतात मला काय नाही आता तुमचा तुम्ही आपला ठरवा नाही काय करतो. आणि म्हणून दुसरा विषय शाही राणी तो मला त्यांच्या गवळणीला भाग आला. मला मुळात त्यांची गवळच काही कळली नाही. त्या गवळणीत राधा आणि काना असायला हवा ना. डोईवरचा पदर आला डोईवर पदर आला काय झालं जीवाचं भरवा सगळं झालं ते. डोईवर पदर त्या गवळणीत राधा पण काय आणि काना पण काय म्हणतात. काना म्हणतात काय राधेला फसरी सवलत नाही हे म्हणतात काय सांगू नका लोका येडी बाकीचे सांगतात ती हे मोठे शान हो राधेला म्हणतात काना काय फसवलं याला लय माहिती त्याला काय सांगायचं अभ्यास काय साधा लय मोठं बोलू लय त्यांचा अभ्यास लय माहिती. आणि म्हणून दुसरा विषय बरं शाही राणी हा आइए गणेशोत्सवानिमित्त 16 सप्टेंबर रोजी शक्तीमध्ये शाहीर सचिन कदम विरुद्ध एकनाथजी टिके साखर गावचे मानकरी नाही घेणारे गाव साखर ब्राह्मणवाडी तर मला खेळची रत्नागिरी असा मिळून हा सामना गणपतीमध्ये होणार आहे. तर या दोन्ही शाहिरांचा सामना पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. गावाला मिळून सामना आहे. 200 रुपयाचा बहादर प्रदर्शन आहे. शाहीर म्हणायचा हा स्तवन शाहिरांचा स्तवनाचा विषय मात्र बुवानी चांगला गायला. गाण्याचा पण विषय चांगला होता. चांद तारों में नजर आए चेहरा तेरा छोटा भाता बघू सध्याचं गाणं ट्रेंडिंगचं आहे ते शायरांनी स्तवन गायला सुंदर स्तवन होतं. या अवस्थेत येऊ डोंगर चढणं व्हायचं नाही माझं हाल बघून तू दोन पावलं खाली आवलं अगं अचानक हे येडू आलंय घडून कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून. शाहीर तुम्ही रेकॉर्डिंगला किती सुरात घेताय तुम्ही रेकॉर्डिंगला किती तालात घेताय त्याला महत्व नाही बुवा. तुम्ही लाईव्ह वाडीमध्ये चालू कार्यक्रम
गणाचं गोंधायचं गणाला. ही दोन गाणी जर सोडली ना तर गोवा होतं बेसूर. आता आल्यावर म्हणती त्यांचा होतं मग तुम्हाला सांगतो की काय म्हणती. आल्यावर म्हणती मी जर बेसूर असून जर मला एवढ्या भरता शकाल तर मी आपला बेसूरच म्हणा. गोवा तुम्ही बेसूर राहा. पण एक छोटा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतोय आज दोघं तुमच्याकडे तुम्ही पोपटपंची किती करताय त्याच्यापेक्षा तुम्ही तालात किती गाताय, तुम्ही सुरात किती गाताय याला मोलाचं प्राधान्य जास्त आहे गोवा. म्हणून शेवटचा विषय आपल्या चर्चामध्ये ठेवतोय मी भारी मजा ठिकाणी संबोध कारण गोवाने किती नाही 2 तास मेघाचा कपडा आपल्याला गावाला गेल्यावर कापायचा आहे. बरोबर विषय कसा आहे का ते नाही या ठिकाणी पाणबुडी शिक्षिकार विश्वनाथ डिंगेकर मी भादगावकर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा बहादर पाठा शिकलेला आहे. शागिरी मनाचा मोजरा करतो. तर शागिरी हा घेऊया परवाईस आलेले आहेत मोठे मित्रांनो. तर विषय असा आहे शागिरी जो मगाशी नमनाचा विषय केला. शागिरी तुम्हाला मी अजूनही सांगतोय तुम्हाला फरमाईश येत आहे तुम्ही बेशक नमन करा. मला तरी वैयक्तिक त्याचा काय प्रॉब्लेम नाही बुवा. पण एकंदरीत जर विचार करायला गेला तर शाही म्हणजे फरमाईश तुम्हाला करू दे तुम्ही नमन केल्याचा बाजार करू नका. हे माझे तुम्हाला प्रामाणिक मत. तुम्ही चांगले ज्ञानी आहात जाणकार आहात आणि जर शाही तुम्हाला नमन करायचं असेल मित्रांनो तर एवढी भारी मावशी आहे का गाडी विषय काढायला हवा मावशीला ए मुलीनो मावशी कशी मावशी आहे बघा नमनातली दाढी मिशी काढा एक नंबर चिकनी मामा आहे मावशीचा. मध्ये विषय कसा बघा पुढचा विषय काय आहे. एक म्हण आहे मित्रांनो साधू संतांची म्हण आहे बोले कैसा चाले त्याची म्हणता पावले. बोले कैसा चाले त्याची म्हणता पावले. विषय कसा आहे बघा आणि हा विषय फक्त शाहिरांसाठी आहे म्हणजे तो त्यांना पसेल सांगा. मी काय म्हणतोय विषय आहे का बरोबर. अहो घेऊन कट्टी कशी केलीस गट्टी घेऊन गट्टी कशी केलीस गट्टी नाही वागणं बुवा तूच ठिका नाही वागणं बुवा तूच ठिका माझं बोलणं आहे रोक ठोकर माझं बोलणं आहे रोक ठोकर याचा विचार कर तू सोडा. माझं बोलणं आहे रोक ठोकर याचा विचार कर तू सोडा.
आई संगीता घोरे या माझ्या भावांच्या माध्यमातून 200 रुपयाचा महाराज पाठवू शकत हे फरमाईश आलेली आहे. वेळी झाली राहत तुझ्यासाठी अतुल पेसे गाव डिग्री संगमेश्वर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा महाराज पाठवू प्रसाद विश्वनाथ घाणेकर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पाठवू केलेला आहे. तर मित्रांनो जे राजापूर तालुक्यामध्ये जे कळसवली गाव आहे त्या गावामध्ये आम्ही एक गाणं केलं होतं आणि त्याच गावचे वरिष्ठ मंडळी आज गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्याची फरमाईश आलेली आहे की कळसवली काय होती गाणं होऊ दे म्हणून. मित्रांनो हे गाणं आताच 15 दिवसापूर्वी आपण रेकॉर्डिंग केलं होतं. गाणं YouTube मध्ये आलेलं आहे. फरमाईश करतो त्याची एका बोकड्यामध्ये. मातीच्या कुशीत वसराय मानान राजापुरात माझ्या कोकणात साऱ्यांची आहे शान. गाव कळसवली नव्हे आनंदान त्या गाण्याची फरमाईश गडबडीची एका बोकड्यात घेतोय. त्यानंतर एक राजसाहेबांच्या गाण्याची फरमाईश आहे ती एका बोकड्यात घेतोय. माझी वाई कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगता करतो तसा बरोबर म्हणून विषय आहे गडबड आहे रेडी झाली जाणं तुझ्यासाठी पुन्हा झाली आहे. वेळी झाली रारा तुझ्यासाठी
शाहीच्या माध्यमातून आमचे विशाल सुंदर यांच्याकडे 100 रुपयाचा महागात पारितोषिक आलेला आहे. त्याप्रमाणे विकास गणपत कोलप दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा महागात पारितोषिक आलेला आहे. आणि म्हणून राजसाहेबांच्या गाण्याची फरमाईश आलेली आहे. चढा उचला वरचा आवडतो काय गाण्याची शेवटचा विषय घेतली बारी संपवल्या. मला पण जायचं आहे गावाला. अरे जसा गुलाब बोलतोय त्या सुगंधी झाईला भीमावडी न बोले राम राम रमाईला. बरं म्हणतोय कार्याध्यक्ष मनसेचे कार्याध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा कामाचा. अहो कार्याध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा कामाचा. इथे आहे गाजा वाजा इथे आहे गाजा वाजा माझा राज साहेबांचा. इथे आहे गाजा वाजा माझा राज साहेबांचा. आणि या सुंदर पवित्र माझ्या या राज्याच्या चरणावरती आजची सेवा या ठिकाणी झालेली आहे. पुन्हा एकदा या माझ्या मंडळातील सर्व तमाम कार्यकर्त्यांचे जे सर्व श्रेयदार आहेत माय माऊली आहेत त्या सर्वांचे आभार मानतो. या छोट्याशा शामिरावरती आपण विश्वास ठेवून जी कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार मानतो. जी काय या शाहिराकडून आपली वेळीवरती सेवा झाली असेल तुमचा छोटा भाऊ शकतो ही सेवा गोड म्हणून घ्या अशा आशा बाळगतो. शाहिराला देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्ही 40 चे 80 गाणी करा. त्या नटेश्वराने तुम्हाला अजून उदंड आयुष्य देऊ. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आजची सेवा माझ्या ठिकाणी संपन्न झाली जाहीर करतो. गणपती गजानन